चला, नमस्कार मित्रांनो. पुनश्च मी तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय स्मार्ट मेकर स्टॉक एज्युकेशनच्या ह्या चौथ्या दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये. आपण बेसिक नॉलेज घेत आहोत. सुरुवातीला आपण बेसिक नॉलेज घेऊ आणि बेसिक नॉलेज नंतर आपण ॲडव्हान्सकडे जाऊया. कारण बेसिक जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण ॲडव्हान्स शिकण्यास पात्र होणार नाही. बरोबर आहे. 10 भाकर ज्यावेळेस आपण जेवतो किंवा 10 भाकर ज्यावेळेस आपल्याला जेवायच्या असतात, तर आपण डायरेक्ट 10 नंबरची भाकर खाऊ शकत नाही. किंवा भाकरीवर नंबर टाकून आपण जर ठरवलं की आपण 10 नंबरची भाकर खाणार आहोत, तर काय होईल? शक्य नाही, नाही का? तीच टेक्निक आहे की प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याला पहिले शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल, स्टेप बाय स्टेप जावं लागेल, तरच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये यश प्राप्त होतं. विनाकारण 1-2 व्हिडिओ पाहिले, जमलं मला, 2-4 इंडिकेटर लावले, जमलं मला, केलं प्रॉफिट, 2-4 दिवस प्रॉफिट, 5व्या दिवशी असा लॉस होतो की तुमचं पूर्ण अकाउंट रिकामं होतं. राईट. आपण काल पाहू लागलो होतो इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. काल मी तुम्हाला बोललो होतो की लॉंग टर्म पहिला ऑप्शन, म्हणजे एक 4-5 मिनिटात मी तुम्हाला कालचा रिकॅप करून दाखवतो की आपण सुरुवातीला काय केलं होतं. लॉंग टर्म बद्दल बोललो होतो, नाही का? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? हां, तर मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण काल बोललो होतो की 12 महिन्यापेक्षा जास्त जी इन्व्हेस्टमेंट असते का त्याला आपण लॉंग टर्म म्हटलेलं आहे. तुम्ही घेताना लॉंग टर्मसाठी घेऊ शकता किंवा स्विंग ट्रेड म्हणून घेऊ शकता. दोनच ऑर्डर प्रकार असतात. ठीक आहे. दोनच ऑर्डर प्रकार असतात, एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म. ओके. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म एकच प्रकार आणि इंट्राडे दुसरा एक प्रकार असेल तो इंट्राडे. तुम्हाला इंट्राडे ऑर्डर करायची असेल, आजच्या आज तुम्हाला एक्झिट करावं लागेल, नाही का? आणि शॉर्ट टर्म, लॉंग टर्मला एकच ऑर्डर असते, त्याला म्हणतो आपण डिलिव्हरी ऑर्डर. आता डिलिव्हरी ऑर्डर तुम्ही घेतली, नंतर तो स्टॉक तुम्हाला किती दिवस होल्ड करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे, नाही का? तुम्ही त्याला होल्ड किती दिवस करताय, आज ठेवता, उद्या ठेवता, किंवा त्याला 10 महिने, 15 दिवस, किंवा तुमची मर्जी असते सर की तुम्हाला तो स्टॉक किती दिवस ठेवायचा, लक्षात घ्या. ओके. त्यानुसार तुमचं होल्डिंग पिरियडनुसार तुमची इन्व्हेस्टमेंट ठरवली जाते की तुम्हाला तर किती दिवस होल्ड करायचं आहे. आणि त्यानंतर होता इंट्राडेचा विषय. आपण त्याबद्दल अर्धा तास चर्चा केली काल की इंट्राडेमध्ये तुम्हाला लिव्हरेज भेटतं. लिव्हरेज म्हणजे मार्जिन, आणि हे जे मार्जिन असतं इंट्राडे बद्दल, तर हे तुम्हाला टॉप क्वालिटी स्टॉक असतात ना, टॉप क्वालिटी स्टॉकसाठी तुम्हाला ते लिव्हरेज असतं 5 पट. मी काल बोललो तसं. तुमच्याकडे समजा 1 लाख रुपये असतील सर, तर 1 लाख रुपयाचे तुम्ही 5 लाख रुपयाचा ट्रेड मारू शकता. 1 लाख रुपयामध्ये तुम्ही 5 पट लिव्हरेज घेऊन, म्हणजे आपण त्याला मार्जिन म्हणतो, 5 पट लिव्हरेज घेऊन तुम्ही त्यात ट्रेड मारू शकता. म्हणजे 5 लाखाचा ट्रेड घेऊ शकता, प्रॉफिट लॉस तुमचा. त्यात तुम्हाला कुठलाही भेटत, म्हणजे कुठलाही चार्जेस नसतात वेगळे. कर्ज वगैरे घेतल्यानंतर आपण जे म्हणतो ना, व्याज वगैरे नसतं. ब्रोकरेज तुमचा टर्न ओव्हर वाढल्यामुळे तुमचा थोडाफार 20 रुपयाचा ब्रोकरेज वाढतो. मॅक्झिमम 20 रुपये, तुम्हाला माहिती आहे सगळ्या जगात तोच रेट चाललाय. 20 रुपये पर ट्रेड. सेल करा 20 रुपये, बाय करा 20 रुपये. फक्त टर्न ओव्हर मोठा झाल्यामुळे एखाद्या वेळेस 5 लाखाचा बाय, 5 लाखाचा सेल असं झाल्यामुळे काय होईल? तुमचा 10 लाखाचा टर्नओव्हर होतो, आणि 10 लाखाच्या टर्नओव्हरवर टॅक्स लागतो, आणि हा जो टॅक्स आहे हा तुम्हाला सरकारला द्यावा लागतो, ब्रोकरला नाही. ब्रोकर काय करतो? फक्त 20 रुपयाचा बाय, 20 रुपयाचा सेल, 40 रुपये घेऊन मोकळा होतो. ब्रोकर एवढं कमवतो. पण जे टॅक्स लागतात, कधी कधी 300 रुपये, 200 रुपये, 100 रुपये टॅक्स लागतात. आणि हे समजा 200 टॅक्स लागला, 40 रुपयाचा ब्रोकरेज, 240 रुपयाचा तुमचा ट्रेड बनतो, खर्च तुमचा. किंवा 300 रुपये टॅक्स लागला, तर मग 300 रुपये टॅक्स आणि त्यात 40 रुपये एक्स्ट्रा करा, म्हणजे 340 रुपये तुमचा टॅक्स लागतो. टॅक्स आणि ब्रोकरेज मिळून तुमचं कपात होते तुमच्या प्रॉफिटमधून. लॉस झाला तरी तुमच्या त्या उरलेल्या पैशामधूनच ही कपात होत असते, आणि प्रॉफिट झाला तरी तुमच्या उरलेल्या पैशामधून ती कपात होत असते. आणि झालेलं प्रॉफिट आहे, ते झालेलं प्रॉफिट तुमच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या डीमॅटवर जमा होतं, हे तुम्हाला माहित आहे. ह्यापूर्वी काय व्हायचं? मागच्या 2 वर्षापूर्वी ताबडतोब सेम डे प्रॉफिट जमा व्हायचं. आजच्या आज विकला, आजच्या आज खरेदी केला किंवा प्रॉफिट झालं, आजच्या आज नफा जमा व्हायचा. पण आता काय झालं? नवीन नियमानुसार आज प्रॉफिट केलेलं ते जमा होतं उद्या. शुक्रवारी प्रॉफिट केलेलं जमा होतं सोमवारी, कारण शनिवार आणि रविवार सुट्टी असते. ओके. हे आपण इंटरडे बद्दल काल बोललो होतो. इंटरडे बद्दल काल परत मी तुम्हाला सांगितलं होतं की जर मार्केट खाली जात असेल, खाली जात असणाऱ्या मार्केटला तुम्ही सेल करून नफा घेऊ शकता. मी काल बोललो होतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट सेलिंग, है ना? मार्केट खाली जात असेल ना असं, तर खाली जात असणाऱ्या मार्केट म्हणजे कोण? शेअर. कुठलाही शेअर असेल, किंवा निफ्टी, बँक निफ्टी इंडेक्स असतील, किंवा इतर फ्युचर स्टॉक असतील, तर कुठलाही शेअर जर समजा खाली जात असेल, डाऊन फॉल होत असेल, त्याला तुम्ही शॉर्ट सेल करू शकता.
म्हणजे जो शेअर तुमच्याकडे नाही त्याला तुम्ही सेल मारू शकता. या ठिकाणी तुम्ही सेल मारला आणि तो स्टॉक जर खाली येत असेल इथपर्यंत असा, तर जेवढा तो समजा खाली येत असेल तर तेवढा तुम्हाला नफा होईल. 40 रुपयाचा नफा दिसतो इथं, एका शेअर मागे 40 रुपये तुम्हाला भेटतात. ठीक आहे, ही गंमत आहे. एक मी तुम्हाला बोललो होतो की तुमच्याकडे स्टॉक नसतानाही त्यात तुम्हाला प्रॉफिट करता येतं. ओके सर, ही गंमत आहे. हम्म. चला, आता आणखी दुसरी अशी गंमत आहे की इंट्राडे मध्ये तुम्हाला एखादा शेअर आहे सर, एखादा स्टॉक आहे, एखादा शेअर आहे, लिहितो मी इथं. तर एखादा शेअर तुम्हाला सेल करता येतो, पण जर फक्त तुम्हाला इंट्राडे बद्दलच जर बोलायचं झालं तर तुम्हाला आजच्या आज सेल करून विकता येईल, विकून परत त्याला एक्झिट करावं लागतं. मात्र समजा 10 दिवस मार्केट लगातार खाली पडतंय, डाऊन येत असेल लगातार, अशा वेळेस तुम्हाला शॉर्ट सेल करता येतं का एखादा स्टॉक? त्याचं उत्तर नाही आहे. एखादा शेअर लगातार 10 दिवस झाले खाली खाली येतोय, समजा हा शेअर 700 रुपयाला आहे आणि तो रोज खाली येतोय 20-20 रुपये, 30 रुपये शेअर म्हणतोय मी हं. तो आला 600 रुपयाला, समजा 10 दिवसामध्ये आला 600 रुपयात. आता मला सांगा, 600 रुपयाला तो शेअर खाली आला. 600 रुपयाला शेअर खाली आला म्हणजे 100 रुपये डाऊनफॉल झाला त्यात. मग जर मी एखादा 100 क्वांटिटीचा शेअर जर मी सेल करून बसलो असतो, सेल करून शॉर्ट सेल करतो, जसं मी इंटरडेला करतो शॉर्ट सेल, तसं मी बसलो असतो ना, आता मला चांगला 100 रुपये प्रॉफिट झाला असता, मार्केट खाली पडलं असतं तरी. पण प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की एखादा शेअर तुम्हाला शॉर्ट सेल करता येत नाही. तुम्हाला सेलिंग करायची असेल 3-4 दिवस, म्हणजे एका दिवसांपेक्षा जास्त तुम्हाला सेलिंग करायची असेल तर तुम्हाला फ्युचर किंवा ऑप्शन सेल करावे लागतात. शेअर तुम्हाला सेल करता येत नाही. शेअर म्हणजे स्टॉक, समभाग मराठीत म्हणतो आपण त्याला. शेअर तुम्हाला काय करता येत नाही, शेअर तुम्हाला 3-4 दिवसासाठी सेलिंग करून ठेवता येत नाहीत, ते फक्त इंट्राडेला करता येतात. फ्युचर आणि ऑप्शन जे असतात ते तुम्हाला एका महिन्याभरासाठी, एका आठवड्यासाठी सेल करून ठेवता येतात. विकली ऑप्शन असतील ते आता बंद होणार आहेत ह्या महिन्यात. विकली ऑप्शन तुम्हाला सेल करून ठेवता येतील आठवड्याभरासाठी. आणि फ्युचर जे असतात, ठीक आहे, तर फ्युचर हे तुम्हाला सेल करता येतील महिन्याभरासाठी किंवा 2 महिने किंवा 3 महिन्यासाठी. 3 महिन्यापर्यंत फ्युचर तुम्हाला अवेलेबल असतं. आजपासून 3 महिन्यात तुम्ही एखादं फ्युचर सेल मारून ठेवू शकता. ठीक आहे, अशी गंमत आहे. एखादा शेअर खाली चालला, त्याला सेल नाही करता येणार तुम्हाला 3-4 दिवस, त्याला फक्त इंट्राडे मध्ये सेल करता येईल. त्या त्या शेअरला इंट्राडे मध्ये सेल करता येईल फक्त, खाली पडणाऱ्या शेअरला. 10 दिवस त्याला तुम्ही सेल नाही करू शकत. त्याला तुम्ही रोज सेल करा इंट्राडेला, तेवढं 9:15, 3:30, 9:15, 3:30 एवढंच सेल करू शकता. ठीक आहे, होल्ड करायचा चांगला 3-4 दिवस, सेलिंग होल्ड करायची असेल, सेलिंग पोझिशन होल्ड करायची आहे तुम्हाला, मग फ्युचर सेल करा किंवा पुट घ्या, पुट बाय करा किंवा कॉल सेल करा. मी या कोर्समध्ये तुम्हाला ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग हे सगळं शिकवणार आहे. ठीक आहे, हे ॲडव्हान्स कोर्समध्ये जे आपण जाऊ ना पुढे पुढे, जसं हा कोर्स जेवढा जेवढा पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला सेलिंग, ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग हे सगळं तुमचं ते कव्हर होतं. ठीक आहे, आता हे झालं इंट्राडेचं. सर, काल आपण बघत होतो की पुढचा जो प्रकार होता तो होता आयपीओचा, आहे ना. आयपीओ इन्व्हेस्टमेंटचे प्रकार शिकतोय आपण. काल आपण पाहिलं लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि इंट्राडे. आता पाहतोय आपण आयपीओ. तर आयपीओचा अर्थ होतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आपण पहिल्या दिवशी शिकताना शिकलो होतो, तुला लक्ष आहे का बघा. ए नावाची कंपनी आहे, है ना, आपण ते त्या दिवशीच पाहिलं होतं सर ह्या गोष्टी. पहा, ही ए नावाची कंपनी आहे आणि ह्यांना विविध मार्गाने कर्ज हवं असतं, है ना. म्हणजे कंपनी मोठी होण्यासाठी, ह्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी, प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा एक्सपांड करण्यासाठी, त्यांचं जे काय प्रोडक्शन आहे ते एक्सपांड करण्यासाठी त्यांना काय हवं असतं, फंड हवा असतो कुठल्याही कंपनीला. आता हा फंड काय होतो सर, जिकडून फंड घ्या, फुकट कोणी फंड देत नाही वापरायला, है ना. आणि कमी व्याजार पण फंड भेटत नाही. जो काही स्टँडर्ड रेट असेल, बँक असेल किंवा गोल्ड लोन किंवा इतर, है ना, लिॲबिलिटीज असतील, स्टँडर्ड, तुम्हाला स्टँडर्ड इंटरेस्ट रेटनेच लोन मिळतं. सर, अशी एक कंडिशन येते कंपनीची की सगळ्यांकडून लोन घेऊन संपून जातं मार्ग, सर्व मार्ग हे संपतात. अशा वेळेस कंपनी काय करते, NSE BSE मध्ये आपला शेअर लिस्टिंग करण्याचा प्रयत्न करते. नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज, हे आपण मगाशी त्या दिवशी पाहिलं होतं, पहिल्या दिवशी, नाही का. तर NSE BSE मध्ये तुम्ही तुमचा शेअर लिस्ट करता. तुमची कंपनी आहे समजा, तो शेअर तुम्ही लिस्ट करत आहात, तर काय होतं, ह्या NSE BSE मध्ये एका ठिकाणी NSE मध्ये करा किंवा BSE मध्ये करा किंवा दोन्हीकडे करता येईल, काही विषय नाही. हा, तर
त्यानंतर तुमच्या कंपनीचा IPO येतो. म्हणजे संचालक मंडळाकडे जे शेअर्स असतात का, तर कंपनीच्या संचालक मंडळाकडील जे शेअर आहेत ते NSE BSE कडे देण्यात येतात. म्हणजे संचालक मंडळाकडचं समभागधारक जे आहेत ते कमी होतात आणि त्यांचे व्हर्च्युअल स्वरूपात, ठीक आहे, व्हर्च्युअल स्वरूपात म्हणा किंवा NSE BSE कडे हे शेअर जातात आणि NSE BSE त्याची टॅली करतात आणि IPO त्याचा आणतो. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. सुरुवातीला पब्लिकला ते ऑफर होतात आणि मग त्यात तुम्ही IPO ला अप्लाय मारता आणि त्यात तुम्हाला तुमचा लकी ड्रॉ होतो. त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला IPO लागला तर कंपनीकडे म्हणजे NSE BSE सर्व्हरकडे तुमचे पैसे जातात आणि तुम्हाला शेअर भेटतात. तुम्हाला शेअर भेटतात तुमच्या डीमॅटवर आणि त्या कंपनीचे शेअर्स मग एकदा तुमच्याकडे आले की त्यानंतर त्याची ट्रेडिंग सुरू होते लिस्टिंगच्या दिवशीपासून. त्या दिवशी तुम्ही जो शेअर लिस्ट होतो त्या त्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही त्याला विकू शकता. ठीक आहे. आणि विकलेला शेअर मग तुमच्याकडून कोणी घेऊ शकतो तो शेअर. आणि मग अशा प्रकारे मित्रांनो ट्रेडिंग सुरू होते त्या शेअरमध्ये आणि IPO अशा प्रकारे लॉन्च होतो. थोडी प्रोसेस आहे, 3-4 दिवस चालते IPO आहे ना. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो लकी ड्रॉ. ओके, IPOचे थोडे 2-4 व्हिडिओ पाहून घ्या. सोपी कन्सेप्ट आहे आणि काही अडचण आली तर मग आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला उत्तर देतो आहोत. इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे IPO. IPO तुम्हाला लकी ड्रॉद्वारे मिळतो. नाही लागला, 1 रुपया चार्जेस नाही, 1 रुपया टॅक्स नाही, 1 रुपया ब्रोकरेज नाही. आहे असा पैसा तुमच्या बँक खात्यामधून लॉक झालेला असतो, तो रिलीज रिलीज होतो. IPO घेण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटवर पैसे हवे असतात. लक्षात घ्या, IPO घेण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटवर पैसे हवे असतात. 14,100 पासून तसं 15,000पर्यंत छोटा एक लॉट भेटतो. या रेंजमध्ये एक लॉट भेटतो आणि मॅक्झिमम समजा 2 लाख रुपयापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. कुठले कुठले लॉट्स हे 2 लाखापर्यंत असतात. ठीक आहे. म्हणजे SME IPO जे असतात, छोटे छोटे IPO, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटीचे लहान IPO असतील, त्यांचा लॉट साईज कधी कधी 2 लाखापर्यंत असतो. आणि ह्याचा चांगला मोठा शेअर असेल त्या मोठ्या शेअरचा IPO NSE BSE ठरवते काय करायचं काय नाही. 14,100 ते 15,000पर्यंत रक्कम लागते. बँक अकाउंटवर ठेवावे लागतात पैसे, डिमॅटवर नाही. लक्षात घ्या मी काय सांगतोय. बँक अकाउंटवर पैसे ठेवावे लागतात IPO साठी आणि मग अप्लिकेशन द्यावं लागतं तुमच्या ॲपमधून, डीमॅटमधून. आणि तिथून तुमच्या फोनपेला किंवा UPI ला, मग तुमचं UPI कुठलं का असेल ना, गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, त्यांच्या त्या त्या ID वर ट्रान्झॅक्शनचा हे जातो, मॅन्डेट करण्याचा आहे ना, पैसा लॉक करण्याचा एक मेसेज जातो. तो तुम्ही सबमिट केला की बँक अकाउंटवरच तुमचे पैसे लॉक होतात सर. तो पैसा तुमच्याकडचा लॉक होतो तात्पुरत्या वेळ कालावधीसाठी. आणि ज्यावेळेस लकी ड्रॉ होतो, लकी ड्रॉ झाला रे झाला, लकी ड्रॉ तुमचा नंबर लागला की लकी ड्रॉ मधून तुमचा नंबर लागल्यानंतर तुमच्या बँकमधून पैसा त्यांच्या NSE BSE सर्व्हरकडे जातो. आणि NSE BSE कडे जर समजा तुमचा लकी ड्रॉ नाही लागला त्या दिवसाचा, तर मग तो पैसा तुमचा अनब्लॉक होतो. तो तुमच्या बँक खात्यावरच पैसे असतात, ते वेगळ्या ठिकाणी कुठे नसतात. IPO चे पैसे, त्यात कुठला खर्च नाही तुम्हाला, ब्रोकरेज नाही, टॅक्सेस नाही, काही भानगड नाही. IPO ही चांगली उत्तम संधी असते ट्राय करण्यासाठी. त्यात कुठला लॉस नाही. जर तुम्हाला IPO लागलाच नाही, लॉस नाही होत त्यात कुठलाच. ठीक आहे. आता गंमत अशी आहे की कोणता IPO किती चांगला असला पाहिजे किंवा किती चांगला असतो, कोणत्या IPO ला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. हम्म? कोणत्या IPO ला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे हे मी तुम्हाला टेक्निक सांगतो आता. एकदम जबरदस्त आहे सर टेक्निक, समजून घ्या फक्त. हे बघा, आता नवीन कुठले IPO आलेले आहेत मी तुम्हाला ते अभ्यास कसा करायचा हे शिकवतो ह्या क्लासमध्ये तुम्हाला, की नेमकं IPO वर तुम्ही अभ्यास कसा करावा. हे बघा, नवीन पेज ओपन करा गुगलवर जाऊन. तुमच्याकडे पण स्वतः काही ॲप असतील त्यामध्ये पण स्टडी करू शकता. मी तुम्हाला नवीन गुगलवर जाऊन सरळ सरळ अभ्यास करा. मोबाईलवर तुमचं गुगल पेज ओपन होतं. मोबाईलवर उजवीकडला 3 रेषा 3 टिंब असतात किंवा एक बाण असतो. तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे बघा गुगलच्या त्या शीटवर. तर त्यात काय दिसते पहा, त्यामध्ये 3 टिंब असतील उभे. गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोममध्ये वर उजवीकडे 3 टिंब असतात किंवा एक बाण असतो तुमच्या सॉफ्टवेअरनुसार. तिथं त्याला डेस्कटॉप साईटला ओपन करा, तिथं क्लिक करा, तिथं खाली एक बॉक्स येतो, लगेच बघून घ्या. डेस्कटॉप साईटला ओपन करायचं, तिथं क्लिक करा त्या बॉक्सला मोबाईलवर सांगण्यासाठी. मग हे चांगलं कम्प्युटर पेज ओपन होईल मोबाईलवरच. तिथं टाईप करा, हे बघा, न्यू IPO अपडेट. बघा, IPO, न्यू IPO कमिंग किंवा न्यू अपकमिंग IPO. काहीतरी एखादं कीवर्ड सर्च मारा. ठीक आहे, दिस वीक
न्यू आयपीओज धिस वीक असं टाईप करा, तुम्ही त्यात काही करू शकता. न्यू आयपीओ लॉन्च 2024, तुम्ही ह्यावर कशावरही क्लिक करू शकता. हा, ठीक आहे. मी इथं काही क्लिक करतोय बघा, इथं करतो, धिस वीक करतो. म्हणजे आठवड्याभरात, येणाऱ्या आठवड्याभरात तुम्हाला कुठले कुठले आयपीओ येणार आहे ते बघा. चित्तोडगड.com ही वेबसाईट एकदम एक नंबर आहे सर सगळ्या गोष्टी अभ्यास करायला. चित्तोडगड आहे आणि आयपीओ वॉच, ह्या दोन वेबसाईट आहेत. दाखवतो मी तुम्हाला. बाकीच्या वेबसाईट पेक्षा आयपीओ वॉच आहे का इथं कुठं? आयपीओ वॉच, हे बघा आता इथं दाखवत नाही ते. पण चित्तोडगड ही वेबसाईट तुम्हाला जबरदस्त अभ्यास करण्यासाठी आयपीओचे लिंक मिळते. हे बघा, आयपीओ लिस्ट आहे 2024ची, याला मी क्लिक करतो हा. चित्तोडगड.com झूम करून स्क्रीनशॉट काढा. लाईफ टाईमसाठी तुम्हाला ही वेबसाईट काय म्हणजे जबरदस्त नॉलेज देतात. स्पेशल आयपीओ साठी ही वेबसाईट काम करते आणि जबरदस्त आहे. ठीक आहे, पहा ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसू लागल्यात हा. ते बघा, नवीन आयपीओ कुठले कुठले आहेत बघू. ऑल आयपीओ मध्ये गेलो मी, ऑल आयपीओ ला क्लिक केलं. त्यामध्ये आपण आता बघू कार्यक्रम काय काय. नवीन आयपीओ ची लिस्ट आली असेल तिथं. यादी ओपन होते का लवकर? हो द्या ओपन. वेबसाईट लोड असते कधी कधी. हम्म, झाली ओपन. पहा, हे बघा आता सर, लिस्टिंग डेट, नवीन आयपीओ, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात इथं की आयपीओ ओपन होतोय 12 नोव्हेंबरला, हा मंगल है ना. कॉम्पो सोल्युशन, ठीक आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल ऑटोमॅटिक दिसू लागलं. लिस्टिंग डेट आहे 20 नोव्हेंबरची. ओके, तुमच्या डिमॅटवर शेअर येतील 19 नोव्हेंबरला. ओके, हे असं अभ्यास करा. आयपीओ क्लोज होतोय 14 नोव्हेंबरला. सर थोडं टेक्निक सांगायची आणखी एकदा. जर तुमच्याकडे पैसे पण नसतील तर तुम्ही, काय होऊ शकतं माहिती आहे का, आता आमचे एक 2-3 विद्यार्थी आहेत, त्यांनी थोडं काय करतात, पैसा नसला तर आयपीओ करता येतो. क्रेडिट कार्डचं काय करायचं, क्रेडिट कार्डवरून तुम्ही पेमेंट काढू शकता है ना. तर ते तुम्हाला सांगायची गरज नाही, थोडं डोकं लावा. युट्यूबला सर्च मारा, कैसे निकाले क्या निकाले. आणि आयपीओ डेट, तुमचं बिलिंग डेट जे असतं ना क्रेडिट कार्डचं बिलिंग, तर क्रेडिट कार्डचं बिलिंगच्या पूर्वी हे बघा, क्रेडिट टू शेअर डीमॅट, 19 तारखेला हा शेअर तुमच्या डीमॅटला येईल आणि रिफंड तुम्हाला मिळेल 19 तारखेलाच. म्हणजे जर तुम्हाला आयपीओ नाही लागला तर 19 तारखेला तुमच्या बँकमध्ये तो पैसा जमा होतो, वापस येतो. म्हणजे ब्लॉक झालेला पैसा आहे तो रिलीज होतो. म्हणजे तुम्ही 19 तारखेच्या आसपास तुमचं बिलिंग जे असतं क्रेडिट कार्डचं, त्याच्या अगोदर तुम्ही बघायचं वातावरण की नेमकं आपलं भरू शकतो का आपण वापस ते पैसे. ठीक आहे, हे अशी गंमत आहे सर. म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डचा चांगला फायदा करू शकता. क्रेड ॲप आहे का, क्रेड ॲप वरून तुम्ही ते काय करता करा. तुम्हाला तर ते सांगायची गरज नाही, यूज करणाऱ्यांना माहिती आहे पैसे कसे काढायचे असतात, नाही का. डोकं लावा. फुकटचा पैसा तुम्ही असा युटिलाइज करू शकता. थोडंफार त्यात चार्जेस असतात 400-500 रुपये, तर तुम्ही तो पैसा भरू शकता. तो पैसा घरात खर्च करायचा नाही सर, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आत्ताच. क्रेडिट कार्डवरून काढलेले विड्रॉल्स घरात खर्च करायचे नाही, नाहीतर मग कर घरात खर्च. कुठं बसता EMI भरत, फक्त आयपीओ साठी यूज करू शकता. लागला आयपीओ एखादा सर, 15,000चे 15 आयपीओ, 1,000 रुपये आले कधी कधी. अरे सर, 12 महिन्यात 100 आयपीओ तुम्ही मारले, समजा 100 आयपीओ, 100 पैकी 10 आयपीओ तुम्हाला लागले सर. 12 महिन्याबद्दल बोलतोय मी, फुकटच्या पैशावर, जो पैसा तुमच्याकडे नाहीच, जो तुम्ही दुसऱ्याचा पैसा यूज करणार आहात. 100 आयपीओ पैकी 10 आयपीओ लागले आणि 15 आयपीओ पैकी, समजा 10 आयपीओ पैकी 5 आयपीओ दुप्पट झाले. 15,000चे 20,000 पण 30 झाले. सर तुम्ही 1.5-2 लाख रुपये कमवून बाहेर पडता 12 महिन्यात, घेणं ना देणं. कुठला टॅक्स नाही, कुठला ब्रोकरेज नाही, काही धिंगाणा नाही, काही लॉस नाही, काहीच नाही, काहीच नाही. मला सांगा, ऑप्शन ट्रेडिंग करणारे तुम्ही एवढे मोठे तीरंदाज आहे, तुम्ही 1,00,000-2 लाखांनी लॉस मध्ये गेले आहात. आयपीओ मध्ये तुम्ही 1,00,000-2 लाखांनी प्रॉफिट राहणार सर वर्षभरात. 1 रुपयाचा खर्च नाही किंवा लॉसच नाही तुम्हाला. नाही लागला आयपीओ तर पैसा परत, लागला तर चांदी आहे तुमची. समजलं का. कारण आयपीओची आता कसं बघा, कुठला आयपीओ अप्लाय मारायचा, कुठला घ्यायचा, हे तुम्हाला टेक्निक सांगतो आता फक्त. आयपीओ हजारो येतील वर्षभरात, सर्व आयपीओ करायचे नसतात, मोजके आयपीओ घ्यायचे असतात. आयपीओ म्हणजे काय, नवीन नवीन येणारी कंपनी, त्याचा आयपीओ, त्याचा शेअर, इनिशियल पब्लिक ऑफर. 100 आयपीओ मारा, 100 पैकी लागतील 10 तर लागतील, 5 तर लागतील. 5चे 5 दुप्पट झाले, 15-5 = 75,000 आले, संपला विषय सर 12 महिन्याचा. काय घ्यायचा कोणाचं. फक्त पैसा फिरवायचा तुम्हाला, इकडं तिकडं पैसा फिरवायचा. ट्रेडिंग करायची गरज नाही, ट्रेडिंग चार्जेस नाही, कुठला ब्रोकरेज नाही, काही नाही. लॉस तर नाहीच नाही त्यात आयपीओ मध्ये. लागला एखाद्या वेळेस मायनस आला तर काय, 100-200-500 मायनस, जास्त मायनस नाही. लागला तर लकच. आता आयपीओ कसा ओळखायचा, हे बघा. आता मंगल
कंप सोल्युशन हा जो IPO आहे ना, तुम्हाला आता हे सांगतो याची गंमत सगळी माहिती आली ओके. आता ह्याचं माहिती आली सगळी. आता काय करायचं माहिती आहे का, ह्या IPOचा लॉट साईज किती आहे बघायचा. लॉट साईज म्हणजे काय, तुम्हाला त्यात किती शेअर भेटणार आहेत. सर याचा 45 रुपयाचा पर शेअर आहे. लॉट साईज 3000चा आहे. खूप मोठा लॉट आहे हा. त्याचा खूप मोठा लॉट आहे. हा SME IPO आहे, छोटा IPO आहे. एका शेअरची किंमत तुम्हाला दिसते इथं पहा. डाव्या साईडला चेक करा. डाव्या साईडला चेक करा. 45 रुपयाचा एक शेअर आहे. शेअर संख्या किती आहे, लॉट साईज किती आहे याची, 3000ची. आता बघा, आता हा IPO मोठा आहे. ज्यांच्याकडे मोठं कॅपिटल आहे ना सर, मोठ्या कॅपिटल वाले सुद्धा करू शकतात. म्हणजे रिस्कची गरज नाही सर, डोक्याला ताण नाही. तुमच्याकडे 4-5 लाख किंवा 2-1 लाख जर असतील ना, 2-3 लाख, तुम्ही वर्षभरात सर 10 IPO लागले आणि ते जर दुप्पट झाले, तुम्ही 10 लाखाचे 20 लाख करू शकता सर आरामात. समजलं का. 10 लाखाचे 20 लाख करू शकता आरामात, विदाउट रिस्क. नाही लागला IPO तर पैसे परत. हे बघा आता सर, 45 रुपये गुणिले जर आपण 3000 केले, तर सर याची संख्या होते 1,35,000. 2 लाख लागत आहे नाही, 1,35,000 लागतात फक्त याला. 1,35,000चा IPO आहे हा. म्हणजे हा छोट्या लोकांसाठी नाही, समजा नवीन ट्रेडर असतात त्यांच्यासाठी नाही, पैशावाल्यांसाठी आहे. 1,25,000 1,35,000 लागतात. आता गंमत अशी आहे सर इथं, की हाच IPO का घ्यायचा, किंवा कुठला IPO घ्यायचा, कसं ओळखायचं. आता आणखी टेक्निक सांगतो हे बघा, GMP चेक करायचा याचा. GMP लिहून घ्या. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे डुप्लिकेट मार्केट किंवा ऑफलाईन मार्केटचं प्रीमियम काय चालू आहे. इथं बघा GMP दिसते तुम्हाला. GMP आलं का. GMP ला क्लिक करतोय मी. आता GMP ला क्लिक करतोय. आता मंगलमची GMP पा किती आहे तुम्हाला दिसेल इथं. मंगलम कंपोजिशन SME IPO रिटेल सब्जेक्ट 4,600 रुपयाचा सध्या एक लॉटचा सौदा चालू आहे, तुम्हाला दिसू लागला इथं. तर हे बघा सर, IPO प्राइस रोज दिसू लागली तर इथं 2 रुपये GMP आहे सर. दिसतं तुम्हाला 2 रुपये GMP आहे. GMP म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम. एका शेअर मागं तुम्हाला 2 रुपयाचा नफा दिसतोय आज. ह्यापूर्वी त्यात 3 रुपये, 2 रुपये, 10 रुपये GMP होता. लॉट साईज खूप मोठा आहे सर. 3,000 लॉट साईज आहे याचा. 3,000 शेअर तुम्हाला भेटतील जर भेटला तर. मग मला सांगा, 3,000 शेअर तुम्हाला भेटले आणि 2 रुपये जर तो शेअर वाढला, तुमचा प्रॉफिट 6,000चा आहे. बरोबर आहे. आणि इथं जर समजा GMP 10 रुपये होता त्या दिवशी 11 तारखेला, तुमच्या 3,000 शेअरवर जर 10 रुपये जरी वाढले, ओपन झाले त्या दिवशी, 30,000 नफा होईल. किती नफा होईल, 30,000. म्हणून GMP महत्वाची आहे. कमीत कमी 40,000 30,000 नफा व्हायला पाहिजे, 30 तरी कमीत कमी. हा सध्या IPO 2 रुपयाचा, म्हणजे GMP 2 रुपयाचा आहे. तर सूत्र काय माहिती आहे का याचं. सूत्र असं आहे की GMP गुणिले लॉट साईज. GMP गुणिले लॉट साईज करायचं तुम्ही. समजलं का. लॉट साईज किती आहे सर याची, आता आपण पाहिलेली 3,000 लॉट साईज. लक्षात घ्या, 3,000 लॉट साईज आहे. त्याला गुणिले 2 करा, म्हणजे तुम्हाला 6,000 प्रॉफिट होईल लिस्टिंग होताना. त्यासाठी GMP पाहणं आवश्यक आहे. कुठल्याही शेअरमध्ये गुगलवर सर्च मारा, की त्या शेअरचं म्हणजे त्या IPOचं नाव टाका. झोमॅटोचा IPO आला होता सर, त्या GMP 100 रुपये होता. त्यानंतर भरपूर IPO आले. ओलाचा IPO आला, त्याचा पण GMP चांगला होता ह्या वर्षी, है ना. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे ऑफलाईन मार्केट प्रीमियम किती होता लिस्टेड अगोदर. प्रत्येक स्टॉकची GMP तुम्ही पाहिली पाहिजे, तर तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे. आता कधी कधी काय असतं माहिती आहे का, एखाद्या शेअरची लॉट साईज 3,000 आहे, म्हणजे ह्याला लागतात 1,35,000 रुपये. GMP असतो कधी कधी त्याचा 40 रुपये. 40 रुपये. आता सर 40 म्हटल्यावर त्याला 1,20,000 नफा होईल जर लिस्ट झाला तर. बरोबर आहे. त्याला गुणिले मी 40 केलं तर 1,20,000 नफा होईल त्या त्या कधी कधी कुठल्या कुठल्या एखाद्या IPO मध्ये. जर तुम्हाला 1,35,000 वर 1,20,000 नफा जर झाला, काय घेता सर. हा स्टॉक जर लागला तर तुम्हाला. समजलं का. म्हणजे वर्षभरात एखादा चान्स फक्त ह्याला लागतं सर, सातत्य, कंटिन्युएशन. प्रत्येक IPO तुम्हाला लागेल ह्याची गॅरंटी नाही, मी तुम्हाला सांगतो. मी तिरंदाज आहे, किती राहू द्या, मला सुद्धा IPO लागेल ह्याची गॅरंटी नाही. कारण त्याचा लकी ड्रॉ असतो. लकी ड्रॉ होतो. लाखो हजारो शेअर म्हणजे लाखो हजारो लोकांचे अप्लिकेशन येतात. लाखो हजारो लोकांच्या अप्लिकेशन मधून त्यांना जेवढे हवे असतात लॉट, त्यांच्याकडे अवेलेबल जे लॉट असतात, त्या अवेलेबल लॉट मध्येच ते डिवाइडेड होतं सगळं. त्यात तुमचं नशीब झमकलं तर झमकलं. समजलं का. पण 12 महिन्यात तुमचं नशीब एकदाही लागलं आणि तो IPO जर सर दुप्पट झालेत IPO दुप्पट झालेत लिस्टिंग होता होता, असे छोटे छोटे 3-3 हजार लॉट साईजचे, 3-3 हजार शेअरचे.
1.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 1.25 लाखाचं प्रॉफिट 8 दिवसामध्येच. मग 12 महिन्यात तुम्ही 100 IPO मारले आणि 100 IPOतून फक्त 10 IPO लागले सर, काय घेता? लाख लाख रुपयाचे 10 IPO जरी लागले मोठे मोठे असे, 1.25 लाखात, 1.5 लाखात, 10 लाख तुमचे असे जीव लागले 12 महिन्यात. आणि 10 लाखाचं पॅकेज म्हणजे काय घेता सर? 10 लाखाचं पॅकेज घ्यायला 12 12 घंटे उभं राहावं लागतं. समजलं का? 10 लाखाचं पॅकेज घ्यायला 12 12 घंटे उभं राहून काम करावं लागतं. आणि इथं जर तुम्हाला लकी आहे, पण 10 लागेल की नाही मला माहित नाही, मी नाही सांगू शकत, किंवा तुम्ही पण, तो कोणालाच माहित नाही. अरे 1 लागू द्या ना सर, 1.25 लाख रुपयाला IPO जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मारला, 12 महिन्यात एकच लागला तुम्हाला. IPO अप्लाय करत राहायचं, नाही लागेल नाही लागला, एक तर लागेल 12 महिन्यात. 1.25 लाखाचे 1.25 लाख जर इन्व्हेस्टमेंटचे दुप्पट झाले, तर म्युच्युअल फंड तुम्हाला 12 महिन्याचे दुप्पट रक्कम देत नाही बनवून. बघा, 100% प्रॉफिट कुठला म्युच्युअल फंड देतोय का तुम्हाला? एका 1.25 लाखाला 1.25 लाख नाही, 12 महिन्यात एकच लॉट लागू द्या फक्त, जिंकले तुम्ही. म्हणजे तुम्ही कधी पुढे जा त्याच्या. समजलं का? आणि असं काही नाही सर, 100 IPO येतात आयुष्यभर IPO चालू असतात, वर्षभरात 200 300 300 IPO येतात. कुठला IPO घ्यायचा मात्र, GMP चांगला असलेला, गुणाकार करायचा त्याचा. 2 3 हजार प्रॉफिट होतोय सर फक्त. काय घेता मग, कशाला घेता? 1.25 लाख रुपयाला 2 3 हजार प्रॉफिट, सोडून द्या त्याला, घेऊ नका. दुसरा IPO सर्च मारा. समजलं का? अजून कोणाला काही शंका आहे का, विचारा. ठीक आहे. मी आता हे बघा, की आता हा मंगलचा IPO आपण पाहिला, ह्याचा GMP कमी आहे, 2 रुपयाचा GMP दिसतोय का, म्हणजे प्रॉफिट कमी होईल तुम्हाला. ठीक आहे. एकच मिनिट, आणखी दुसरं जरा सर्च मारू. एकच मिनिट हं. इथं हे बघा, आता ह्याचा GMP पाहिला आपण. थोडं आणखी बॅक जाऊ, आणखी थोडं IPO सर्च मारू. 2024 मध्ये लिस्टिंग टुडे, सर्च IPO क्लोज, इश्यू ओपन आहे सध्या, हा क्लोज. आणि हे लिस्टिंग झालेला. ठीक आहे, 2024 मध्ये हे एकच दिसतंय सध्या. आता हे सर, हे भरपूर नाव आले यात. ह्यात भरपूर नाव आले तुम्हाला दिसतात, की हा IPO कधी ओपन होणार आहे. बघा, 22 नोव्हेंबरला आहे, म्हणजे सध्या मंगलमचा 12 तारखेला सुरू झालेला आहे. आणि हा आता पुढचा C2C ऍडव्हान्स सिस्टीम, आता ह्याचा कार्यक्रम पाहू आपण. क्लोजिंग डेट 26 नोव्हेंबरला. तुम्ही तुमच्या कार्डचा यूज कसा करताय सर, हे असं गेम करा तुम्ही तुमचं, जरा डोकं लावा, नियोजन करा. काही अडचण आली का सर, आम्हाला कॉल करा, फुकट सल्ला मिळेल तुम्हाला, काही डोकं लावायची गरज नाही, कुठला खर्च येत नाही तुम्हाला. हे बघा, माझा नंबर आहे वैयक्तिक, मला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता, की बाबा मी कुठला IPO घेऊ, माझ्याकडे 2 लाख आहे, 1.5 लाख आहेत. सर असं जर केलं का, डोकं लावून काम केलं, स्मार्ट मनी स्मार्ट वर्क करा, प्रॉफिट होतं. हां, ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही. म्हणजे तुमच्या पैशाचा वापर कसा केला पाहिजे, 1 2 लाख रुपये शिल्लक असतील ना सर, FD केल्यापेक्षा IPO करा. 1 रुपयाचा खर्च करू नका, लॉस पण घेऊ नका, ट्रेडिंगच करू नका. भीती वाटते ना तुम्हाला स्टॉक मार्केटची, ट्रेडिंग करायची? राहू द्या ट्रेडिंग, ह्या IPO वर लक्ष द्या ना सर. IPO नुसतं IPO मॅन बना, IPO मॅन. ओके सर, IPO एक्सपर्ट बना, वर्षभर IPOच ठोकायचे, दुसरं काहीच डोकं लावायचं, नुसतं IPOच करायचे. असं जर केलं, अरे 3 4 IPO लागले सर, झाली चांदी तुमची, 2 लाखाचे 6 लाख 8 लाख व्हायला काय अडचण आहे? लागले तर नशिबाचा खेळ आहे, हा. पण लागतील ना 12 महिन्यात, 2 3 तर लागतील ना सर. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट काढा, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही मला कधी बोलू शकता. बघा, 22 तारखेला IPO आहे, क्लोजिंग 26ला होईल. त्यानंतर लिस्टिंग डेट 29ला. इश्यू प्राइस आहे 214 रुपये. लॉट साईज 99, म्हणजे हा 99 शेअर येतील त्याचे. इश्यू, सॉरी, 99 करोडचा IPO आहे, छोटा IPO आहे. हा, एक सांगायचं विसरलो मी, राहिलंच माझं. हे बघा, छोट्या रकमेचे IPO भरभर वाढतात. लिस्टिंग झाल्यावर तुम्ही हे शेअर घेऊ शकता सर, लक्षात घ्या. छोट्या IPOचे GMP ह्या चांगल्या असतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय. छोटे GMPचे, छोटे जे स्टॉक आहेत ना, समजा याला फक्त 99 करोड पाहिजे. एस याला फक्त 61 करोड पाहिजे. आणि ह्याला पाहिजे 10,000 कोटी. सर, IPO आला होता LICचा, LIC IPO तुम्हाला काहीच दिलं नाही, खूप मोठा IPO होता. 10,000 कोटी, 5,000 कोटीचे IPO असतात का? ह्या IPO मध्ये तुम्हाला दुप्पट तिप्पट रक्कम बनत नाही सर. ह्या IPO तुम्हाला काहीच दिलं नाही. इजबॅक कार्डचा IPO आला होता, ह्याने पण तुम्हाला काहीच दिलं नाही 2022 मध्ये. इजबॅक कार्ड 21 22 आला होता, त्याने तुम्हाला काहीच दिलं नाही. समजलं का? म्हणजे छोटे IPO फोकस मारा, लहान IPO सोडू नका, ते तुम्हाला चांगलं प्रॉफिट देतात. आणि हा 10,000 कोटीचा IPO आहे का, युट्यूबला, फेसबुकला, सगळ्या जगात, टीव्हीला, न्यूजला सर, जिकडे तिकडे न्यूज राहील बरं का ह्याची. आता बघा,
हाँ, एनटीपीसी, ग्रीन पावर आयपीओ, बहुत बढ़िया, बहुत सबसे बडा आयपीओ, अमुक ढमुक तुम्हाला सांगतील काहीतरी ह्या आयपीओ बद्दल. 10,000 कोटी रुपये त्यांना हवे आहेत. त्यामुळे हे आयपीओ स्मार्ट ट्रेडर आयपीओ अप्लाय करत नाहीत. हुशार लोक मोठा आयपीओ अप्लाय करत नाहीत. त्याची जीएमपी तुम्ही चेक केल्याशिवाय याला पैसे नाही भरायचे. जीएमपी चेक करायची. लॉट साईज किती आहे त्याचा? 138. जर जीएमपी 10 रुपये असेल तर तुम्हाला 1380 प्रॉफिट होईल. जीएमपी 100 रुपये असेल तर तुम्हाला 13,800 प्रॉफिट होईल. गुणाकार करायचा जीएमपीचा आणि त्या लॉट साईजचा. समजलं का? लिहून घ्या. लॉट साईजचा आणि जीएमपीचा गुणाकार करायचा. जीएमपी कुठे शोधायची? गुगलवर टाकायचं की एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आयपीओ जीएमपी असं टाईप केलं तुम्ही तर मग तुम्हाला सगळं दिसतं कार्यक्रम तो. समजलं का? हे असं सर्च मारा. आता मला सांगा सर, मी जेवढं डीपमध्ये बोलतोय, मराठीत सांगतोय, हे ह्यापूर्वी तुम्हाला कुठं ऐकण्यात बघण्यात होतं का? नॉलेज मिळतं का नाही? व्यवस्थित चांगलं नॉलेज येऊ लागलं का नाही? नवीन काहीतरी शिकायला भेटतं का नाही? हो की नाही सांगा पटकन. हो सर. हा सर, मग तीच गंमत आहे सर. क्लास करण्याचा फायदा आहे की मला जेवढं एक्सपिरियन्स आहे, मला जेवढं माहिती आहे, ते तुम्हाला तुमच्या डोक्यात शिरवण्याचं टाकण्याचं काम माझंच. ठीक आहे. आणि मी हे सगळं करत राहणार. ह्या ह्या गोष्टी तुम्हाला फायदा आहे सर. ओके. पा चला, मी आता कंटिन्यू करतो आणखी. हे असं लिस्ट आहे सगळ्या. कुठला आयपीओ? आज भरपूर आयपीओ आहेत सर. दोन दोन, एका एका महिन्यात 5-5, 10-10. बघा ना, नोव्हेंबरलाच किती आयपीओ आलेत बघा, दाखवतो. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आयपीओ सर आतापर्यंत आलेत. 11 आयपीओ लिस्ट म्हणजे रनिंग मध्ये आहेत नोव्हेंबरमध्ये. 11. आता सर एका महिन्यात 11 आयपीओ किती झाले सर? मग एका महिन्यात 11 आयपीओ म्हणजे खूप झालं ना सर. 10 आयपीओ जर धरले तर 12 महिन्यात 120 आयपीओ लागले. 120 आयपीओ. आता एखादा फंड तुमच्याकडे नसेल, फंड कमी असेल, है ना, प्रत्येक ठिकाणी तुम्ही करू शकणार नाही इन्व्हेस्टमेंट, राहू द्या ना, पडू द्या. एखादा आयपीओचं मागे पुढे होईल, राहू द्या. पण मग त्यात कुठला आयपीओ निवडायचा? चांगला जीएमपी असलेला आयपीओ निवडायचा. त्यात प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. इथपर्यंत कोणाला कळलंच नाही का सांगा? ओके. ठीक आहे. काही अडचण आहे का? ओके. चला. आता ह्यानंतरचा जो पुढचा प्रकार होता सर इन्व्हेस्टमेंटचा, तो होता अनलिस्टेड शेअर. आता बघा, जे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाहीत त्याची पण ट्रेडिंग सुरू आहे. म्हणजे जो शेअर आता भविष्यात येणार आहे मार्केटमध्ये आयपीओ द्वारे, समजा आता आयपीओ द्वारे तो शेअर येतोय म्हणजे त्यांना कंपनी काला स्थापन केली का? ती कंपनी 10 वर्षापासून सुरू होती मार्केटमध्ये, है ना. ती कंपनी 10 वर्षापासून सुरू आहे मार्केटला, त्याचा बिझनेस सुरू आहे, पण त्याला आता लिस्ट करायचं असेल शेअर. असे तुम्हाला अनलिस्टेड शेअर पण मार्केटमध्ये विकायला आहेत. अनलिस्टेड की जे NSE-BSE ला नाहीत. हे बघा, अनलिस्टेड. हे बघा, अनलिस्टेड शेअर दिसतंय का तुम्हाला? अनलिस्टेड शेअर बाय, त्याला मी क्लिक करतो बघा. अनलिस्टेड शेअर. अनलिस्टेड की जे लिस्टेडच नाहीत मार्केटमध्ये, ते पण शेअर तुम्ही घेऊ शकता. याचे ब्रोकर आहेत वेगळे. आता अँजल वन, झिरोदा ह्याच्याकडून हे घेता येत नाहीत. ह्याचे वेगळे ब्रोकर आहेत. तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल ना, तर हे पण तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. वारी इंजिनिअरिंग शेअर आहे ना सर, हा 100 रुपयाला आणि 200 रुपयाला होता ऑफलाईन मार्केटला, ज्याला आपण म्हणतो ना ग्रे मार्केट. ग्रे मार्केट प्रीमियम, जीएमपी म्हणतो ना, मी तुम्हाला आताच बोललो. तर ग्रे मार्केट म्हणजे ते ऑफलाईन मार्केट हेच. वारी इंजिनिअरिंग आज किती रुपयाला आहे बघा, तो 100-200 ला सुद्धा घेतलाय लोकांनी अगोदर ह्या इथं. आणि मग तो विकला लाईव्ह झाल्यानंतर, म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर. समजला का कार्यक्रम? हे बघा, तुम्हाला दाखवतो इथं लिस्टेड कुठले कुठले. हे बघा, NSE आयपीओ येणार आहे याचा आता. अनलिस्टेड म्हणजे हे ग्रे मार्केट प्रीमियम आहे. ग्रे मार्केट प्रीमियम आहे म्हणजे 1900 रुपयाला आहे. हा लिस्टिंग होईल डायरेक्ट 2500-2600 रुपयाला. हे नाही बघा, हे सगळे शेअर आहेत. पॉलीमॅट, ओयो कंपनी 55 रुपयाला आहे सध्या, दिसते ना मला. ओयो कंपनी मार्केटमध्ये नाही, शेअर मार्केटमध्ये, पण ही येणार आहे कारण ओयोचा बिझनेस सुरू आहे सध्या. याचा बिझनेस सुरू आहे ओयोचा, नाही का. ओयोच्या हॉटेलचा बिझनेस सुरू आहे. जेव्हा केव्हा लिस्टिंग होईल, आयपीओ येईल, त्यावेळेस हा 100-150 रुपयाला लिस्टिंग होईल. आज तो तुम्हाला 55 दिसतोय इथं यांच्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही याला ऑफलाईन 55 घेऊ शकता. आणि हा तुमच्या डीमॅटवर येतो डायरेक्ट. तुम्ही इथं पैसे भरले ह्यांच्याकडे की तर तुमच्या डीमॅटवर दिसतो, येतो. विक्रम सोलर 465 रुपयाला आहे. अपोलो ग्रीन एनर्जी बघा, अपोलो ग्रीन एनर्जी 425 रुपयाला तुम्हाला दिसते. असे भरपूर शेअर आहेत की जे लिस्टेड नाही पण त्यांचा बिझनेस सुरू आहे आणि ते अनलिस्टेड मध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. हे बघा, करिअर, है ना, ग्रीन जो एनर्जी लिमिटेड,
कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट 485ला आहे, सरकारी शेअर असेल एखादी शाळा आहे ना, कोचीन. बरोबर आहे का? फार्म फार्म इझीचा 10 रुपयाला शेअर आहे सर, 10 रुपये फक्त. 10 रुपयाला शेअर आहे हा. जर 100ला गेला संपला विषय तुमचा. लक्षात घ्या, प्रॉफिटच होऊन जातो. हे आता ह्या ह्या ब्रोकरकडे एवढे शेअर विक्रीस आहेत अनलिस्टेड झोनकडे. आपण दुसरा ब्रोकर बघू. जर तुम्हाला ह्याबद्दल आणखी माहिती हवी असेल ना, तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. तर आमच्याकडे जे मुंबईचे एक ब्रोकर आहेत ते त्यांच्याकडून आम्ही शेअर घेतो असे अनलिस्टेड. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट आणखी. हे बघा सर, NSE कॅपिटल, SBI म्युच्युअल फंडचा पण शेअर येणार आहे सर आता. SBI म्युच्युअल फंडचा शेअर येणार आहे. तो इथं किती रुपयाला दिसतोय तुम्हाला, दाखवतो 2750 रुपयाला बघा. है ना. SDB फायनान्सचा शेअर आहे 1295ला. स्विगी IPOचा सुद्धा इथं होता, तर तो लिस्ट झाला. है ना, इथं दिसणार नाही, पण इथं यांच्याकडे होता अगोदर स्विगी. यांच्याकडे स्विगी होता. नायरा पेट्रोल पंप तुम्हाला दिसते का नायरा. एसआर ऑइलचं पंप आहे बघा, यांचा पण शेअर आहे. नायरा पेट्रोल पंपचा पण शेअर आहे, पण तो भविष्यात लिस्ट झाला तर. NSDLचा सुद्धा शेअर आहे, दिसतं तुम्हाला NSDL. याचा पण शेअर आहे 990 रुपयाला. ओयोचा मी तुम्हाला आता बोललो 55 रुपयाला आहे. हिरो फिनकॉप, म्हणजे हिरो मोटर कॉप आहे का, हिरो मोटर फिनकॉप यांचा पण शेअर आहे 2000ला. सॉरी, हा एक, हा 2000ला. हेक्झावेअरचा पण शेअर आहे. काही शेअर लिस्ट झाले, काही व्हायचे असतात. बोट कंपनी आहे ना, तुम्हाला माहित असेल, मोबाईल ॲक्सेसरीज, म्युझिक सिस्टीम बनवते, यांचाही शेअर आहे. ओके. स्टरलाइट पॉवरचा पण शेअर आहे. लहान लहान शेअर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जास्त मोठा घ्यायची गरज नाही, पण लहान लहान. हे बघा आता, इथं पण हा दिसतोय ELCID इन्व्हेस्टमेंट, दिसतं का तुम्हाला हा शेअर? 3.5 लाखाला हा लिस्ट झाला होता बा, 3.5 लाखाला. लक्षात आहे का तुमचं? इथं पण CSK है ना, चेन्नई सुपर किंग्स, IPL ची टीम आहे. तर ह्यांचा पण शेअर तुम्ही घेऊ शकता, 210 रुपयाला आहे. 210ला सेल बॅक करू शकता. हा लिस्ट झाला. CSK ला लिस्ट व्हायचं असेल भविष्यात समजा, तर मग CSK चा शेअर तुम्हाला 1500ला जर गेला, तिकडे तुम्ही विकू शकता डीमॅटवर. तो सध्या 210ला भेटतोय है ना, चेन्नई सुपर किंग्सचा. फार्म इझी, म्हणजे ह्या कंपन्या सुरू आहेत ना मार्केटला, ह्या कंपन्या बिझनेस करू लागल्या मार्केटला सध्या. फक्त यांचे शेअर येणार आहेत भविष्यात. यांची प्रोसेस सुरू आहे, याचा अर्थ इथं आहे म्हणजे लीगल आहे बरं का, हे लीगल आहे. सेबी रजिस्टर आहे, लीगल आहे. यांचे शेअर पण लीगल असतात घेण्यासारखे, यात फ्रॉड काही नसतं. कारण हे देऊ लागले म्हटलं, यांचा कोड येतो तुम्हाला, NSE-BSEचा कोड आहे. माझ्याकडे ओयोचे शेअर आहेत, ओयोचा कोड आहे माझ्याकडे सध्या. म्हणजे ओयो कोडवर काम करते. NSE-BSEचा कोड पण येतो याला. लावा मोबाईलचा आहे. आता लावा मोबाईलचा थोडा कार्यक्रम चांगलेला आहे, त्याच्यामुळे सध्या फिनो फिनटेक आहे. भरपूर शेअर तुम्हाला ऑफलाईन भेटतात सर. बिरा आहे ना, हे सगळं. MSE सरकारी शेअर हा 32 रुपये, किती रुपयाला, 2 रुपयाला दिसतोय तुम्हाला हा. MSEचा, MSCI मेट्रोपॉलिटन एक्सचेंज 2 रुपयाला गेला सर. हा मी 1 रुपयाला घेतला स्वतः. म्हणजे मी 45,000 रुपये शेअर घेतले सर याचे. है ना. मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज सरकारी कंपनी, जसं कसं आपण हे एक्सचेंज आहे हा. हा मी 1 रुपयाला घेतलेला आहे. 45,000 मी शेअर घेतलेले आहेत. हा 2 रुपयाला गेला सर, झाला दुप्पट सर. आणि हा जर समजा 100 रुपयाला गेला 5 वर्षात पुढच्या, काय घेता सर? 45,000 शेअर आहेत आपल्याकडे ह्याचे. संपला विषय. माझ्या विद्यार्थ्यांनी भरपूर लोकांनी घेतले. असं हे बघा सर, रक्कम मोठी टाकायची गरज नाही. तुम्ही 2-3 हजार रुपये टाका, सोडून द्या, झाला लिस्ट सर. तर तुमच्याकडे 3,000 शेअर असतील ह्याचे, MSCचे. मग 5 वर्षांना 10 वर्षांना किती मोठा कार्यक्रम होईल. गरज नाही ना सर परत काम करायचं तुम्हाला. 2-3 हजार टाकून म्हणजे हरवल्यासारखे टाकून द्यायचे, शिल्लक असतील तरच, नाही तर राहू द्या. ठीक आहे. हे आता सर 2-3 हजार आपण लगेच लॉस करतो मार्केटमध्ये. हे बघा सर, MKCL आहे ना, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, तुम्हाला माहिती आहे का MKCL काय आहे? MSIT केंद्र चालवतात हे लोक, बरोबर आहे का? ही संस्था 450 रुपयाचा शेअर आहे, 450ला. है ना. अर्बन टॉट्स, तुम्हाला कुठला घ्यायचा तो स्टडी मारायचा, थोडं हे करायचं. हा पण आहे 5 रुपयाला बघा, ICEX है ना, हे एक्सचेंज आहे. 5 रुपयाला शेअर आहे त्याचा, तुम्ही याला घेऊन सोडून येऊ शकता. बोला. भरपूर शेअर आहेत अनलिस्टेड. आणि ही जी प्राइस आहे ना, हेच GMP असते, ग्रे मार्केट ऑफलाईन प्राइस असते हीच. ही ऑफलाईन प्राइस मग तुम्हाला लाईव्ह होताना ते त्या ठिकाणी दिसते. एवढे शेअर आहेत जी यांचे बिझनेस सुरू आहेत सध्या आता. आणि काही मग शेअर येणारे असतात. लहान लहान शेअर घेऊन टाकायचे सर, 2-4 रुपयाचे शेअर, 2-3 हजार क्वांटिटी मारायच्या. 2 रुपयाचा शेअर, 2,000 क्वांटिटी, असं टाकून द्यायचं. 2,000 क्वांटिटी समजा आता तुम्हाला मी हा बोललो मग अशी कुठला MCF MCEचा, हा 2 रुपयाला गेला समजा.
आता IEX तुम्हाला माहित आहे ना, इंडियन एनर्जी एक्सचेंज. हा 125 रुपयाला 150 रुपयाला गेला होता चांगला. तो 2-3 रुपयाला होता इथं. मग 2-3 रुपयाला घेतला असता, 10,000 क्वांटिटी, तर सर 10,000 गुणिले 100 करा, संपला विषय. लिस्टिंग कधी होईल माहित नसतं, पण आता सांगतो मी तुम्हाला, इथं आहे. लिस्ट कधी होईल, 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, 12 महिने लागतील, माहित नसतं. कारण हे असते प्रोसेस, प्रोसेस असते त्याची, फाईलमध्ये असते, प्रोसेसमध्ये शासनाची मान्यता भेटते. ती मान्यता भेटली की मग ते लिगल होऊन जाते आणि मग तो एक्सचेंजला येऊन जातो, IPO. अशा प्रकारे हे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शेअरद्वारे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखादा स्टॉक स्विंग ट्रेड घेऊ शकता. म्युच्युअल फंड तसंच, शॉर्ट टर्म लॉंग टर्म, शॉर्ट टर्मचे पण म्युच्युअल फंड्स आहेत, लॉंग टर्मचे SIP तुम्ही करू शकता. हा, ते झालं तिकडे शेअर मार्केटमध्ये. आणि हे मग अनलिस्टेड आणि काय शिकलो आपण, अनलिस्टेड शेअर, नाही का. आणि IPO मध्ये तुम्हाला रिस्क होता का सांगा, होता का माहित ह्यापूर्वी तुम्हाला हा प्रकार? येतोय आवाज माझा? हॅलो, माझा आवाज तुम्हाला येतोय का सांगा? हॅलो, हॅलो. येतोय आवाज माझा सर सर्वांना? हॅलो, हॅलो. सगळ्यांना माझा, हॅलो, येतोय का आवाज? हा, हो आवाज येतोय हो. सर. ते ते येत आहे स्क्रीन की. शेअर करा. ओके, ओके, ओके. ओके, इथपर्यंत काही कोणालाच नाही का सांगा? मी जेवढं आतापर्यंत बोललो सर, त्यामध्ये आहे कोणाला काही अडचण?